आपल्या हिंदू धर्मानुसार असे काही वृक्ष आहेत की ज्याचे काही विशेष महत्त्व आहे. तर कडुनिंब, पिंपळ आणि वडाच्या त्रिवेणीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हिंदू धर्मात हे 3 वृक्ष अत्यंत पूजनीय मानले जातात. या व्यतिरिक्त आणखी एक दैवी वृक्ष म्हणजे ओंबराचे अर्थात औदुंबराचे झाड. दैवीय गुणांबरोबरच या झाडाची फळे, पाने, मुळे इत्यादींचा उपयोग अनेक रोग बरे करण्यासाठी तर होतोच, पण ग्रहांमुळे होणारे अनेक दोष देखील दूर होतात. साक्षात दत्त निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे. 21 गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू माऊली दत्तांनी साधना केली. औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील. तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल. या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल व औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते. औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती. तर बघूयात औदुंबर वृक्षाचे महात्म्य. औदुंबराखाली एका ब्राह्मणाला जर जेवू घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते. औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणांची त्याची फळे मिळतात. औदुंबर वृक्षाखाली निर्मळ मनाने एकचित्ताने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते. औदुंबराच्या मंदगतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्यपदरी पडतं. या झाडाच्या 1,00,000 प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोग सारखे भयंकर रोग देखील जातात. औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंत पटीने फळ मिळते. औदुंबराची सेवा केल्याने धनधान्य, संपत्ती, आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर्य प्राप्त होतं. प्रभू विष्णू हिरण्यकशिपूचा संहार करण्यासाठी औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रगट झाले. तर बघूयात काय आहे कथा. हिरण्यकशिपू नावाचा एक दैत्य होता, ज्याला देव, दानव व मानव कोणाकडूनही आकाशात, घरात, घराबाहेर व कोठेही मारू शकत नाही, अर्थात त्याचा मृत्यू होणार नाही असा वर ब्रह्मदेवाकडून मिळालेला होता. पण त्याने तो फार उन्मत्त झाला आणि स्वतःला अजिंक्य मानत होता. त्याच्या मुलाचे नाव प्रल्हाद होते आणि तो विष्णुभक्त होता. सतत विष्णूंचे नामस्मरण करत असल्यामुळे हिरण्यकशिपूने अनेकदा त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला, परंतु सुदैवाने ते काही शक्य झाले नाही. अखेर कंटाळून हिरण्यकशिपू प्रल्हादाला म्हणाला की तुझा रक्षक देव कुठे आहे सांग. तेव्हा बालक म्हणाला की ते चराचरात सर्वत्र आहे. त्यावर हिरण्यकशिपू म्हणे की मग या खांबात आहे का. तर बालक म्हणाला होय. ऐकताच संतापाच्या भरात हिरण्यकशिपूने त्या खांबाला जोराने लाथ मारली. तेव्हा त्या खांबातून वरचा भाग सिंहाचा आणि खालचा भाग मानव शरीरासारखा अशा नृसिंह रूपात श्री विष्णू बाहेर पडले. त्यांनी आपल्या प्रखर नखांनी हिरण्यकशिपूला महालाच्या उंबरठ्यावर आपल्या मांडीवर ठेवून त्याचे पोट फाडून ठार मारले. अशा रीतीने भक्त प्रल्हादाला छळणाऱ्या असुराचा वध झाला. परंतु त्या दैत्याच्या पोटातील कालकूट विष त्या नृसिंहरूपी विष्णूंच्या नखात भरले आणि त्यांच्या नखांचा दाह होऊ लागला. यावर देवी महालक्ष्मीने जवळच्याच औदुंबराची पिकलेली फळे आणून त्यात श्री नृसिंहांना आपली नखे खुपसायला सांगितले. त्या औषधाचा परिणाम झाला व नृसिंहाच्या नखांचा दाह शांत झाला. याने उग्ररूप नरसिंह शांत झाले. तेव्हा विष्णू देवी लक्ष्मीवर प्रसन्न झाले आणि त्यांनी औदुंबराला आशीर्वाद दिला की हे औदुंबर वृक्ष आपल्यावर सदैव फळे येतील, आपले नाव कल्पवृक्ष असे प्रसिद्ध होतील आणि आपली पूजा सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. आपल्या दर्शन मात्रने उग्रता शांत होईल. आपल्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने अपत्य प्राप्ती होईल. याच कारणामुळे औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात. तर अशा या दैवी शक्ती असलेल्या कल्पवृक्षाची आपण नक्कीच सेवा करायला हवी.